लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. खूप आभार, खूप कौतुक आणि सर्व ब्युटी कंटेस्टंटला खूप धन्यवाद. वर्षापूर्वी आपल्या पाचगणीमध्ये पहिल्यांदा पाचगणी फेस्टिवलचं आयोजन झालं आणि या 9 वर्षामध्ये 7 वर्ष हा फेस्टिवल आणि या फेस्टिवलचं आयोजन केलं गेलं. अतिशय उत्तम पद्धतीनं यशस्वीपणानं 7 वेळेला या फेस्टिवलचं आयोजन झालं आणि प्रत्येक वर्षी मी बघतोय या फेस्टिवलला पाचगणीकर आणि तुम्ही सगळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहे. गेल्या वेळीपेक्षा सुद्धा हा प्रतिसाद अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं जवळपास 1 लाखभर लोक या फेस्टिवलला त्या ठिकाणी येऊन गेली, प्रतिसाद देऊन गेली. सगळ्यात महत्वाचं जे 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या फेस्टिवलच्या माध्यमातून होतंय, ही सगळ्यात आनंदाची बाब आहे. या माध्यमातून मला वाटतं सगळ्या शाळांचा सहभाग सुद्धा पाचगणीच्या आणि पाचगणी परिसरातल्या सगळ्या शाळांचा सहभाग सुद्धा या फेस्टिवल मध्ये त्या ठिकाणी आहे आणि या माध्यमातून तरुणांच्या, लहानांच्या, माता भगिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याचं एक मंच या निमित्तानं पाचगणी फेस्टिवलनं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आपण महाबळेश्वर फेस्टिवलचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करतोय. महाबळेश्वर फेस्टिवलची सुरुवात आपण बहुतेक 24 एप्रिलची तारीख एखाद वेळी अंतिम होईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या वतीनं या फेस्टिवलचं आयोजन सुद्धा आपण महाबळेश्वर मध्ये आणि आपल्या परिसरामध्ये करतोय. आणि मी आपल्यालाही पाचगणी फेस्टिवलच्या आयोजकांना, शिंदे सरांना विनम्रपणानं सांगेन की अतिशय चांगलं आयोजन तुम्ही करताय. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तर मी आपल्या सोबत आहे.
संयोजकांनाही मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की आपल्या फेस्टिवलला भविष्यामध्ये इथून पुढं जेव्हा जेव्हा केव्हा माझं सहकार्य लागेल, सरकारचं सहकार्य लागेल, ते निश्चितपणानं आपल्याला भविष्यामध्ये केलं जाईल हे विनम्रपणानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काल 1 दिवसीय शिबिर पार पाडलं आणि या पाचगणी फेस्टिवल करता आपल्याला शुभेच्छा देण्याकरता हा फेस्टिवल कशा पद्धतीनं साजरा होतोय हे पाहण्याकरता मी आवर्जून आज शिबिराला दांडी मारून आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. हे मी मुद्दामून आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो.